नाथ रहस्यच्या या अंतिम भागात तुमचे स्वागत आहे. कुडाळ प्रांतातील अडूळ गाव, जिथे हिंसेचा आणि भयाचा अंधार दाटला होता, तिथे आता एका नव्या प्रलयाची चाहूल लागली होती. आपल्या रक्षकांचा, त्या 52 मायावी वीरांचा असा दारुण पराभव पाहून मंदिराच्या गाभाऱ्यातील ती सुप्त शक्ती आता खऱ्या अर्थाने खवळली होती. ज्या देवतेला आजवर केवळ रक्ताचा नैवेद्य माहीत होता, तिचा अहंकार दुखावला गेला होता. अचानक जमिनीला कंप सुटला. आकाशातील काळे ढग लाल भडक झाले. मंदिराचे दरवाजे एका भयंकर आवाजाने उघडले गेले आणि त्या गर्भगृहातून बाहेर पडली साक्षात काळजाचा ठोका चुकवणारी उग्र शक्ती. ती होती माता कालिका. तिचे ते उग्र रूप, अक्राळ विक्राळ दाढा, गळ्यात मुंडक्यांची माळ, हातात खड्ग आणि डोळ्यातून साक्षात अग्नीचा वर्षाव. तिच्या एका हुंकाराने सभोवतालचे वृक्ष मुळासकट उन्मळून पडले. गावकऱ्यांचे श्वास भीतीने कोंडले गेले. त्यांना वाटले आज या योग्यासोबत आपलेही भस्म होणार. दुसरे, उग्र शक्ती आणि शांत योगी. कालिका मातेने क्रोधाने गर्जना केली. कोण आहेस तू? एका क्षुद्र मानवाने माझ्या मार्गात उभे राहण्याचे धाडस कसे केले? माझा बळी थांबवून माझ्या वीरांचा नाश करणारा तू आहेस तरी कोण? आज तुझ्या रक्ताने मी माझी तहान भागवेन. पण साक्षात मृत्यू समोर उभा असतानाही मच्छिंद्रनाथांच्या चेहऱ्यावरील रेष ही हल्ली नाही. शक्ती आणि शिव, प्रकृती आणि पुरुष यांचा हा समोरासमोरचा सामना होता. देवीचा क्रोध हा भौतिक जगाचा विनाश करणारा होता, तर मच्छिंद्रनाथांची शांतता ही संपूर्ण ब्रह्मांडाला सामावून घेणारी होती. जेव्हा कालिकेने आपले खड्ग मच्छिंद्रनाथांवर उगारले, तेव्हा त्यांनी ना शस्त्र काढले ना क्रोध व्यक्त केला. त्यांनी फक्त आपले डोळे उघडले. त्यांच्या त्या शांत, करुणामयी आणि तेजस्वी डोळ्यात देवीने पाहिले. त्या दृष्टीमध्ये ना तिला शत्रू दिसला ना एखादा सामान्य मानव. तिला दिसला साक्षात शिवाचा अंश. नवनाथांचे ते तेज इतके प्रखर होते की देवीचा हात हवेतच थबला. तिसरे, आत्मज्ञानाचा प्रकाश. मच्छिंद्रनाथांनी आपले हात जोडले आणि अत्यंत शांत स्वरात ते म्हणाले, हे माते, तू तर संपूर्ण जगाची जननी आहेस. तू आदिमाया आहेस. एका आईला आपल्याच लेकरांचे रक्त कसे प्रिय असू शकते? ही मुके प्राणी तुझीच लेकरे नाहीत का? तुझे हे उग्र रूप हे केवळ मानवाच्या अज्ञानातून आणि भीतीतून निर्माण झालेले एक प्रतिबिंब आहे. खरी भक्ती हिंसेत नाही तर प्रेमात आहे. मी नारायण अंश, कवी नारायण अवतार, तुला या तामसिक बंधनातून मुक्त करण्यासाठी आलो आहे. ते शब्द, ते साधे शब्द नव्हते. तो साक्षात आत्मज्ञानाचा प्रकाश होता. मच्छिंद्रनाथांच्या त्या संजीवनी आणि शांती मंत्रांच्या प्रभावाने देवीच्या मनातील क्रोध विरघळून गेला. ज्या देवीने काही क्षणांपूर्वी संहाराचे रूप धारण केले होते, ती आता शांत झाली. तिच्या डोळ्यातील अग्नीची जागा आता करुणेने घेतली. हातातले खड्ग गळून पडले. कालिका मातेला मच्छिंद्रनाथांच्या रूपातील शिवतत्वाची ओळख पटली होती. अहंकाराचा आणि हिंसेचा अंधार योग्याच्या एका ज्ञानप्रकाशाने कायमचा नष्ट झाला होता. चौथे, शक्तीचे नमन आणि नव्या पर्वाची सुरुवात. आणि मग एक अभूतपूर्व घटना घडली, जिच्या नावाने संपूर्ण प्रांत थरथर कापत होता. त्या देवीने, त्या महाशक्तीने मच्छिंद्रनाथांसमोर आदराने मान झुकवली. योग सामर्थ्यापुढे उग्र शक्ती नतमस्तक झाली. देवीने मच्छिंद्रनाथांना वचन दिले की यापुढे या स्थानावर कधीही रक्ताचा थेंब सांडला जाणार नाही. आणि ती तिथून अंतर्धान पावली. गावकऱ्यांच्या डोळ्यांवरची अज्ञानाची पट्टी दूर झाली होती. ज्या प्राण्यांना बळी देण्यासाठी आणले होते त्यांना मुक्त करण्यात आले. पुजाऱ्यांनी हातातील तलवारी फेकून दिल्या आणि ते मच्छिंद्रनाथांच्या चरणी लीन झाले. अडूळच्या त्या मंदिरात आता रक्ताचा सडा नाही तर सात्विक फुलांचा आणि भक्तीचा सुगंध दरवळायला लागला. भयाची जागा श्रद्धेने घेतली. पाचवे, अंतिम संदेश आणि सांगता. मित्रांनो, श्री मच्छिंद्रनाथ आणि कालिका मातेचा हा प्रसंग आपल्याला एक अत्यंत मोलाचा संदेश देतो. देव कधीही हिंसेने किंवा मुक्या प्राण्यांच्या बळीने प्रसन्न होत नाही. खरी भक्ती ही निर्मळ अंतःकरणात असते. आणि जेव्हा माणूस आपल्या आतल्या आत्मज्ञानाला जागृत करतो, तेव्हा जगातील कोणतीही नकारात्मक किंवा उग्र शक्ती त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. योगाचे खरे सामर्थ्य हे दुसराचा विनाश करण्यात नाही, तर अज्ञानाचा अंधार दूर करून सर्वांना सामावून घेण्यात आहे. नाथ संप्रदायाची ही महान गाथा, हे नाथ रहस्य तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की सांगा. अशाच सत्य आणि अद्भुत कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या रहस्यासोबत.
तोपर्यंत आदेश, अलख निरंजन.